सोबत फक्त पैशांसाठी फिरायची ती. कोणी श्रीमंत मुलगा भेटला ना तर त्याच्या मागे मागे फिरायची. मित्रांनो, आजच्या भागात सँडीने प्रियाचं असं सत्य सांगितलं जे ऐकून अर्जुन आणि सायली पूर्ण हादरले. करतो ना कॉल बॅक, मी करतो ना कॉल बॅक. ठरलं तर मग मागे या मालिकेत पुढील भागात सायली म्हणते, आपण सँडीला भेटायला हवं, तोच आपल्याला खरं सांगू शकतो. अर्जुन लगेच होकार देतो. दोघंही ठरवतात की आता सत्य बाहेर काढायचंच. आणि मग ते सँडीला भेटायला निघतात. एका कॅफेमध्ये अर्जुन आणि सायली सँडीची वाट पाहत बसलेले असतात. थोड्या वेळाने सँडी तिथे येतो. तो थोडासा कन्फ्युज्ड असतो. तुम्ही मला का भेटायला बोलवलंय? अर्जुन सरळ मुद्द्यावर येतो. सँडी, आम्हाला प्रियाबद्दल काही माहिती हवी आहे. हे ऐकताच सँडीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच रिॲक्शन दिसते. तो थोडा हसतो आणि म्हणतो, तुम्हाला खरंच तिच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे? सायली ठामपणे म्हणते, हो, आम्हाला सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे. सँडी बोलायला सुरुवात करतो. तुम्हाला माहीत आहे का, प्रियाचं कधीच कोणावर प्रेम नव्हतं. हे ऐकून अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात. सँडी पुढे सांगतो, ती एकाच वेळी अनेक मुलांशी फिरायची. कोणाकडून गिफ्ट्स घ्यायची, कोणाकडून पैसे, आणि जेव्हा काम संपायचं तेव्हा त्यांना सोडून द्यायची. सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती म्हणते, मला विश्वास बसत नाही, ती इतकी खोटी असू शकते? अर्जुनचा राग अनावर होतो. ती आमच्यासोबत असं कसं करू शकते? सँडी अजून एक मोठा खुलासा करतो. तिला इमोशन्सचं काहीच पडलेलं नाही. तिला फक्त पैसा महत्वाचा वाटतो. तिच्यासाठी नाती म्हणजे फक्त एक व्यवहार आहे. हे ऐकताच सायली पूर्णपणे हादरते. ती म्हणते, म्हणजे ती जे काही करत होती ते सगळं खोटं होतं? सँडी, हो, अगदी सगळं. अर्जुन आणि सायली दोघंही स्तब्ध होतात. त्यांना आता सगळं स्पष्ट दिसायला लागतं. सायली म्हणते, आपण इतके दिवस तिच्यावर विश्वास ठेवत होतो. अर्जुन म्हणतो, आणि ती आपल्याला फसवत होती? सायली ठरवते, आता आपण शांत बसणार नाही. अर्जुन, हो, आता तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचाच. दोघंही ठरवतात की आता प्रियाचा पर्दाफाश करायचाच. एपिसोड इथेच संपत नाही, कारण पुढे काय होणार आहे हे आणखी धक्कादायक असणार आहे. अर्जुन आणि सायली प्रियाला सामोरे जातील का? प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल का? आणि प्रियाची पुढची चाल काय असेल? पुढे सचिनला अचानक अस्मिताचा कॉल येतो. फोन उचलताच त्याच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसते. अस्मिता काहीतरी गंभीर बोलत असते आणि ते ऐकताच सचिन लगेच म्हणतो, अगं तू काळजी करू नकोस, मी येतो तिकडे. इतक्यात हा संवाद साक्षी ऐकते आणि इथूनच सुरू होतो खरा ड्रामा. साक्षीला आधीपासूनच अस्मिताबद्दल संशय असतो आणि जेव्हा ती सचिनचं अस्मिताशी बोलणं ऐकते तेव्हा तिचा राग पूर्णपणे बाहेर येतो. ती मनातच विचार करते, ही अस्मिता नेहमीच काहीतरी गोंधळ करते आणि आता पुन्हा सचिनला मध्ये ओढतीये. साक्षीचा हा राग पुढे मोठ्या भांडणाचं कारण ठरू शकतो, कारण साक्षी आता अस्मिताला सोडणार नाही असं दिसतंय. रॅग. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतो अर्जुन आणि सायली. दोघेही मैना आणि सदा यांच्या घरी पोहोचतात, पण तिथे गेल्यावर त्यांना एक मोठा धक्का बसतो. दुकान पूर्णपणे बंद असतं. ना कोणी आसपास, ना काही हालचाल. सायली लगेचच काळजीत पडते. ती म्हणते, अर्जुन, आधीच यांची एवढी गरिबी आणि आता दुकान पण बंद, ते कुठे गेले असतील? सायलीच्या मनात लगेच एक भयानक विचार येतो. ती थोड्या भीतीने म्हणते, काहीतरी चुकीचं वाटतंय, प्रियाने त्यांना काही केलं असेल का? हा डायलॉग ऐकताच अर्जुनही थोडा सिरियस होतो, कारण प्रिया काय करू शकते याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. ती पैशासाठी काहीही करू शकते आणि कुणालाही ट्रॅप करू शकते. अर्जुन लगेच परिस्थिती समजून घेतो. तो आजूबाजूला पाहतो, दुकानाचं लॉक, आसपासचे लोक, सगळं ऑब्झर्व्ह करतो आणि मग म्हणतो, सायली, काहीतरी नक्कीच गडबड आहे, पण आपण शांत राहायला पाहिजे. आधी सगळं नीट समजून घ्यायला पाहिजे. सायली खूप घाबरलेली असते, कारण तिला प्रिया किती डेंजरस आहे हे माहिती आहे. सायली पुन्हा म्हणते, अर्जुन, मला खात्री आहे प्रिया काहीतरी खेळ खेळतीये. आणि हे ऐकून प्रेक्षकांच्या मनातही एकच प्रश्न येतो, खरंच प्रियाने मैना आणि सदाला गायब केलं का? बॉम्बचा प्लॅन काय असू शकतं? आता जर आपण थोडा विचार केला तर प्रिया आधीपासूनच खूप स्मार्ट आणि सेल्फिश दाखवली आहे. तिला फक्त पैसा आणि फायदा दिसतो. जर मैना आणि सदा तिच्या प्लॅनमध्ये अडथळा ठरत असतील तर त्यांना दूर करणं तिच्यासाठी काहीच मोठं काम नाही. कदाचित तिने त्यांना धमकावलं असेल किंवा कुठेतरी लपवलं असेल किंवा अजून काही मोठा गेम खेळत असेल.
असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.